नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील भूगोल या विषयातील दुसरा धडा अंतर्गत हालचाली या धड्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. अंतर्गत हालचाली म्हणजे जमिनीच्या आतील भागात होणाऱ्या हालचाली. यामुळे भूपृष्ठावर काय परिणाम होतो याची माहिती या पाठात बघणार आहोत. तत्पूर्वी या धड्याची सुरुवात नेपाळमध्ये होणाऱ्या भूकंपाने करणार आहोत. तर ही बातमी पहा. नेपाळमधील भूकंपाची ही बातमी तुम्ही वाचायची आहे. या बातमीवर आधारित हे खाली प्रश्न उत्तर दिलेले आहे. तर हे प्रश्न उत्तर तुम्ही बातमी वाचून आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. त्यानंतर त्याच्या खालचा पॉईंट बघा. पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी. आणि आता तुम्ही हे जे यांनी सांगितले उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी, तर आत्ता नुकताच आपण वादळे चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. आणि या चक्रीवादळामुळे त्याला आपण चक्रीवादळ न म्हणता निसर्गवादळ असं नाव दिलेलं होतं. आणि या निसर्गवादळाने महाराष्ट्रामध्ये रायगड, रत्नागिरी ह्या पश्चिम भागामध्ये त्याचा किती परिणाम झाला हे आपण पाहिलेलं आहे. त्यातून आपण मानवहानीही झाली, त्याचबरोबर जीवितहानी व वित्तहानीही आपल्याला पाहायला मिळालेली आहे. हे चक्रीवादळ कसं होतं तर हे चक्रीवादळ पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स होय. ही वादळे सुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी 60 किमी असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात आणि त्यांची तीव्रता कमी असते आणि ती विनाशकारी नसतात. आणि ही वादळे वारे जी चक्रीवादळे वारे होते याच्याने आपण महाराष्ट्रात पाहिलेलं आहे की यातून जीवित आणि वित्तहानी किती झालेली आहे. त्यानंतर पाऊस खूप पडल्यानंतर नद्यांना महापूर होतो. हिमवर्षाव की जिथं बर्फवृष्टी भरपूर होते. अतिवृष्टी म्हणजे ढगफुटी याचेही आपण याच्या आधी उदाहरणं पाहिलेले आहेत. तसेच भूपृष्ठाखाली हालचालीमुळे भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. आता हे भूकंपाचे हादरेसुद्धा मंगळवारी आपल्याला तुम्ही बातम्यांमध्ये बघितलंच असेल की सकाळी 7:30 जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये भूकंपाचे हादरे आढळले. तसेच गुजरातमध्ये पण भूकंपाचे हादरे जाणवलेले आहेत. तर हा भूकंप कसा होतो हे आता आपण पुढे बघणारच आहोत. तसेच पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती असते. आपत्ती म्हणजे नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी होते. वित्त म्हणजे मालमत्तेची हानी. या पाठात आपण या अंतर्गत हालचालीची ओळख करून घेऊया. तत्पूर्वी इथे हे चित्र दाखवलेलं आहे. या दाखवल्याप्रमाणे आकृती 2.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकांवर ठेवा. त्यावर चित्र दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. आकृती 2.2 ब प्रमाणे एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या. काय होतं त्याचं निरीक्षण करा. निरीक्षणाच्या आधारे वर्गात चर्चा करा. आकृती 2.3 प्रमाणे वह्यांची रचना करा. त्यावर वरील प्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. या पद्धतीने त्याचप्रमाणे या गठ्ठ्याला हळूच धक्का द्या. निरीक्षण करा आणि त्यानंतर पुन्हा जोरजोराचा धक्का द्या. काय होतं त्याचं निरीक्षण करा व सर्व कृतीबाबत चर्चा करा. यानंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया.
भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते. आता भूकंप म्हणजे काय? तर भूकंप म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जा लहरी होतात व त्या भूपृष्ठाला येऊन धडकतात आणि त्यांच्या या धडकल्याने पृथ्वी हादरते व पृष्ठाला धक्के बसतात. त्यालाच भूकंप म्हणजेच जमीन हादरणे असे म्हणतात. तसेच ज्वालामुखी म्हणजे की यामध्ये सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगांमधून हे पदार्थ बाहेर येतात. याला ज्वालामुखी असे म्हणतात. आणि ह्या सगळ्या क्रिया ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते. आता पृष्ठांतर्गत हालचाली म्हणजे मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. आता प्रावरणाच्या वरच्या थराबद्दलची आपण सविस्तर माहिती बघूया. तर आपण ह्या आकृतीच्या माध्यमातून प्रावरण हे कुठे असते ते आधी आपण बघूया. ही पृथ्वीचं केंद्र, हा आंतरगाभा म्हणजे हा घनरूपाने असतो, हा बाह्यगाभा हा द्रवरूपाने असतो आणि हा प्रावरण हा पण घनरूप असतो. प्रावरणाची जाडी हा किती किलोमीटर असतो? तर 2870 किलोमीटर एवढा हा प्रावरणाचा भाग आहे. पृथ्वीचे केंद्र ते बाह्यगाभा यामधलं अंतर किती आहे? 3471 किलोमीटर इतके आहे. त्यानंतर बाह्यगाभा ते प्रावरणाचे 2 प्रभाग पडतात. एक निम्न प्रावरण, एक उच्च प्रावरण. तर बाह्यगाभा ते उच्च प्रावरण यामधील अंतर हे किती आहे? 2870 किलोमीटर इतके आहे. भूकवचाखाली प्रावरणाचे हा जो भूकवच आहे या भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण, निम्न प्रावरण असे 2 उपविभाग जातात. उच्च प्रावरण हे जे आहे हे बघा, हे उच्च प्रावरण हे जास्त प्रभावी असते. याच भागात शिलारस आढळतो, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस भूपृष्ठावर होतो. म्हणजे इथं शिलारस आढळतो या भागामध्ये आणि हा शिलारस भूपृष्ठावर येतो. आणि प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. पृथ्वीचे केंद्र प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलो खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. भूपृष्ठापासून ह्या जो भूपृष्ठ आहे या भूपृष्ठापासून साधारण किती किलोमीटर? 42 किलोमीटर नंतर प्रावरण सुरू होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोण निर्मिती, ज्वालामुखी आणि भूकंप यासारख्या क्रिया घडतात. अशा या प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्मिती होत असते. आता किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय? तर उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यामध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्सर्जित होतात. असे गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ युरेनियम, थेरियम, रेडियम इत्यादी. अशा या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. आता मुलांनो, तुम्हाला या तक्त्याच्या आधारे लक्षात येईल की अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण गती, दिशा, भूरूपे यावरून कसे होते हे लक्षात येईल. आता गती म्हणजे काय? तर भूगर्भात होणाऱ्या ऊर्जेची गती. ही गती कशी आहे?
तर मंद आहे आणि शीघ्र भू हालचाली आहे. तर मंद हालचाली की मंद भू हालचालीतून पर्वत व खंडांची निर्मिती होते, तर शीघ्र भू हालचालीमधून भूकंप व ज्वालामुखी यांची निर्मिती होते. त्यानंतर दिशा म्हणजे निर्माण झालेली ऊर्जा कोणत्या दिशेने वाहते आणि त्यानुसार भू हालचाली होत असतात. यातून क्षितिज समांतर भू हालचाली होतात आणि दुसरा म्हणजे ऊर्ध्वगामी भू हालचाली, अधोगामी भू हालचाली. ऊर्ध्वगामी भू हालचाली म्हणजे वरच्या दिशेने आणि अधोगामी भू हालचाली म्हणजे खालच्या दिशेने. त्यानंतर भूरूपे म्हणजे काय, तर पृथ्वीवर जमिनीची जी विविध रूपे असतात त्याला भूरूपे असे म्हणतात. उदाहरणार्थ खंड, भूखंड, पठारे इत्यादी. आणि पर्वतजन्य हालचाली यातून कोणत्या होतात, वलीकरण, प्रस्तरभंग इत्यादी. वरील तक्त्यात आपण मंद भू हालचाली व त्यापासून होणारी पर्वत निर्मिती व खंडांची निर्मिती कशी होती हे आता आपण बघणार आहोत. मंद भू हालचाल म्हणजे काय, तर सावकाश होणारी हालचाल. मंद भू हालचालीचे भूकवचावर व पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. परिणाम या एकमेकांना येणाऱ्या ऊर्जा हालचालीची दिशा म्हणजे एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी याचा काय परिणाम होतो, तर यातून कठीण खडकावर दाब पडून भंग पावतात व ते तर मृदू खडकावर दाब पडून खडकाला वलीकरण होते किंवा घड्या पडतात. तसेच एकमेकांपासून या दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी आहेत, या ऊर्जा लहरीमुळे खडकांवर ताण पडतो व त्या खडकांमध्ये प्रस्तरभंग तयार होतात आणि मृदू खडकांमध्ये प्रस्तरभंग होतात. पर्वत निर्माण करणारी हालचाली करून पहा. कागदाची साधारण 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवा. आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. पट्टीवर दाब दिला असता दाब म्हणजे त्यावर दाब पडून त्यापासून वलीकरण निर्माण होते. भौगोलिक स्पष्टीकरण. पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवून दोन्ही टोकं एकमेकांकडे सरकवली. त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूकडून पट्टीच्या केंद्राकडे म्हणजेच मध्यभागावर दाब दिला गेला. परिणामी पट्टी सरकली व तिला घड्या पडल्या. अशा प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. यानंतरचा पॉईंट आहे वलीपर्वत. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू म्हणजे मऊ खडकाच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. आकृती 2.6 मध्ये वलीकरण आणि आकृती 2.6 ब मध्ये पर्वताचे वलीकरण झालेला भाग आणि आकृती 2.7 हिमालय या वली पर्वताची प्रतिमा ह्या चित्रात दाखवलेली. करून पहा. कृती 2. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा, दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोरदार ओढा. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. आकृती 2.8 मध्ये पट्टीला ताण दिलेला आहे
आकृती 2.8 ब मध्ये ताण दिल्यामुळे पट्टीचे 2 भाग झालेले आहेत. आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हाताने 2 टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा भूहालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात. यानंतरचा पॉईंट गटपर्वत. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकावर ताण निर्माण होतो. त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. 2 समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो, म्हणजे इथे आकृतीमध्ये दाखवलेला आहे. भूभाग गटपर्वत म्हणून ओळखला जातो. गटपर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्याचा उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतातील मेघालय पठार.